अमरावतीत बी टीमचा वाद बायकोपर्यंत पोहोचला। नेमकं काय घडतंय? बी टीमच्या आरोपांवर बच्चू कडूंनी राणांना काय उत्तर दिलंय पाहूया। जो आमचा भाऊ आहे तो तोडीबाज म्हणून ओळखल्या जाते। अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे। आम्हाला सांगते बी टीम आहे सी टीम आहे। अरे तुझी बायको तुझ्या टीम मध्ये नाही आहे स्वाभिमानच्या। कोण कोणाची बी टीम यावरून अमरावती लोकसभेत शाब्दिक वॉर सुरू आहे। प्रहार संघटना महायुतीमध्ये असून सुद्धा नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडूंनी अमरावतीमध्ये उमेदवार उभा केलाय। त्यावरून बच्चू कडू काँग्रेसची बी टीम असल्याच्या आरोपावर राणांची पत्नी तरी त्यांच्या टीम मध्ये आहे का असा सवाल बच्चू कडूंनी केलाय। आणि आमची एनर्जी, आमचा जोश हा इमानदारीचा जोश आहे। बेईमानी आमच्या रक्तात नाही, कारण माझे सैनिकांना ची मुलगी मी आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा रक्त आहे। तर हे बेईमान होऊच शकत नाही। एकच नारा आहे त्यांचा भाऊचा आमच्या की नवनीत राणाला पाळायचं आहे। अरे नवनीत राणाला पाळायचं आहे तर निवडून कोणाला आणायचं आहे? जो आमचा भाऊ आहे तो तोडीबाज म्हणून ओळखल्या जाते। त्याला सेटलमेंट कमिशनरचे एखादं पद असेल तर द्या लागते। जिथं कुठं पैशाचा मामला आला तर हा मदत पडते आणि त्यांचं सेटलमेंट करते। स्वतःचं ठेवाचं झाकून आणि दुसऱ्याचं पाचं वाकून। आणि मला सांगते अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे। आम्हाला सांगते बी टीम आहे सी टीम आहे। अरे तुझी बायको तुझ्या टीम मध्ये नाही आहे स्वाभिमानच्या। तुझी बायको बीजेपी मध्ये, तू स्वाभिमान मध्ये, पोट्ट प्रहार मध्ये दे बना पाठवू। 2019च्या लोकसभेत नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार झाल्या। मात्र जिंकल्यानंतरच्या महिना 2 महिन्यातच त्यांनी भाजपला पाठिंबा दिला। आता 2024ला भाजपमध्ये प्रवेश करून त्या पुन्हा लोकसभेच्या मैदानात आहेत। राणांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखडे, प्रहारचे दिनेश बुब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर अशी लढत होऊ शकते। विशेष म्हणजे बच्चू कडू सत्तेत महायुतीच्या सोबत आहेत, पण त्यांनी अमरावतीमध्ये राणांच्या विरोधात उमेदवार दिलाय। रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्ष सुद्धा महायुतीसोबत सत्तेत आहे, पण त्यांच्या पत्नीला भाजप प्रवेशानंतर कमळाच्या चिन्हावर उमेदवारी दिली गेली आहे। याशिवाय रामटेक, अकोला या लोकसभेमध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेल्या बच्चू कडूंनी महाविकास आघाडीला पाठिंबा देत भाजपला धक्का दिलाय। काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे शिंदेंचं नेतृत्व मान्य करून महायुतीमध्ये येतील असा दावा रवी राणा यांनी केला होता। त्यावर लोकसभेपूर्वी त्यांची पत्नी राणांना सोडून जाण्याचं उत्तर ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांनी दिलं होतं। उद्धव ठाकरे आता बिलकुल बेचैन झालेले आहे। कधी मोदीजींचे मी दर्शन घेतो, कधी त्यांना माफी मागतो आणि कधी त्यांना माझं समर्पित करतो। काही जणांच्या माध्यमातून भाजपमध्ये किंवा देशाचे पंतप्रधान मोदीजींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे। ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून मोदीजींना पाठिंबा देतील। आता मी जर असं म्हटलं की निवडणुकीच्या पहिले नवीन राणाची बायको त्याला सोडून जाईल तर मग तुम्हाला काय वाटेल? म्हणजे रवी राणाची बायको त्याला सोडून जात असेल अशातला हा प्रकार आहे। जो रवी राणा ज्याची ओळख स्वतःच्या पत्नीमुळे आहे, नाही तर आपल्या हिंदू संस्कृतीमुळे माणसामुळे आपल्या पत्नीची ओळख असते, परंतु रवी राणाला नवनीत राणाचा पती म्हणून ओळखतात। आता ते ओळख सुद्धा गेली, कारण की त्या नवनीत राणा त्यांना सोडून गेल्यामुळे ते ओळख सुद्धा राहिली नाही। अमरावती लोकसभेमध्ये बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर या 6 विधानसभा येतात। 2019ला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा अपक्ष लढल्या। त्यांच्या विरोधात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते। नवनीत राणांना 5,10,947 तर अडसूळांना 4,73,996 मतं पडली। नवनीत राणा 36,951 मतांनी जिंकल्या। त्यांच्या विजयामध्ये वंचित आघाडीनं घेतलेल्या 65,135 मतं ही महत्वाची ठरली होती। अमरावती लोकसभेत आमदारांचे संख्याबळ बघितल्यास अमरावती, तिवसा आणि दर्यापूर या 3 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत। मेळघाट आणि अचलपूर या 2 ठिकाणी बच्चू कडूंच्या प्रहारचे आमदार आहेत। तर बडनेरामध्ये युवा स्वाभिमान अर्थात रवी राणांच्या पक्षाचे 1 आमदार आहेत।
दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि भाजप यांचा अमरावती लोकसभेत एकही आमदार नाही. मात्र बच्चू कडूंनी उमेदवार दिल्यामुळे अमरावतीची गणितं बदलणार का? बच्चू कडू किंग होणार की किंग मेकर बनवण्यात भूमिका निभावणार? त्याचा फायदा तोटा नेमका कुणाला होणार हे 4 जूनला निकालावेळी स्पष्ट होईल. आशिष धनगर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.